चालले का? हे घ्या ना, डब्बा तर घ्या मग जा. एवढे काय वाकडं नका करू, ओल्ली भाजी लावून घे ना ते पिशवी. अरे बापरे, गरम पण वरणाचं ते हे लागत का नाही? पिशवी नाही दिली का? पिशवी नाही आता, नाही ना आता असं गाडीत टाका. बरं ठीक आहे, सांग गाडी तिकीट टाकून जाऊ का ना. संध्याकाळी किती वाजता येणार आहे? संध्याकाळी सुट्टी झाली होती 7-8 वाजता. हा का? काही नाही, लेट जरी आले तरी चालेल, काय अडचण नाही. का बरं? नाही हो, पद्धतशीर या. मस्त बाहेरून जरा मस्त गिल्ली भेळ वगैरे खाऊन यायचं. नाही तुला काय आणू का खायला येताना? मला का सांग ना, लाज होते काय एवढं? पावभाजी अजून आईस्क्रीम. तुला कोण आवडतं ना? हो पण सर्दी झाली आहे हो, कोण नाही. मग माझं शेंबूड तुम्हालाच पुसावं लागन. पुसशाल ना? मग काही नको चावळावर. हो व्यवस्थित लक्ष राहू दे. दरवाजा लावून घ्या. हो लावते. किती काळजी करतात तुम्ही. ठीक आहे, जाऊ का? हो बाय बाय. थांबू. जा ना, असे काय करताय? ठीक आहे, सांग. बाय, लव यू. दरवाजा लावून घ्या. मी आय लव्ह यू बोलले. नॉनसेन्स आहे. गेले का? हा गेला. हॅलो, बोल ना पिल्लू. कुठे आहे बाळा? इथेच आहे, तुझ्या शेजारच्या घरात. ते गेलेत कामावर. गेला का तो? हे गेला का तो? काय बोलतोय? नीट बोल ना. नवरा आहे माझा, काही झालं. नवरा तुझा आहे, माझा थोडीच आहे. 5 बाशिंग बांधून लग्न करेल मी. मला बाशिंग तू बांधले, मी थोडी बांधले. मग तू असं बोलशील का माझ्या नवऱ्याला? असं आहे मग बरोबर आहे. तोच म्हणाल. तो काय मा बाप बीत थोडीच आहे. मी त्याला हो म्हणाल का हो म्हणाल. जाऊ दे बाई, तू असंच करतो बाई. मला लय राग येतो माझ्या नवऱ्याला कोणी काही बोलल्यावर. नवऱ्याच्या काळजीची ना, तर मग बाहेर लपडत नाही करायचं ना. लग्नाच्या आधीपासून होतं आपलं, म्हणून टिकून धरलं. मग लग्न करायचं म्हणून टिकले. दुसरे जर असते ना तुझ्या मागून लात मारून आहे ना, तुला काढून दिलं. मग माझा विचार करायचा त्यावेळेस. लग्नच करायचं नाही, कशाला कोणाचं घर घालायचं. हा, माझ्या आई वडिलांची इज्जत अशीच रस्त्यावर सोडू का मी? बरं आहे, चल जाऊ दे. बरं ऐक ना, येतोय काय मग? लवकर सांग, नाही तर मी जाते बाहेर निघून शॉपिंगला. अगं 2च मिनिटात बोलू मी. हा ये लवकर. येतोय बाई. हा आता मस्त आनंदच आनंद. हो. बघ आता, खरंच जर मी विशाल सोबत लग्न केलं असतं तर किती भारी झालं असतं ना. मस्त वाटलं असतं. चल जाऊ दे, आला का बरोबर दरवाजा वाजवेल तू, मी घेते लावून. आज गाडी घेऊन नाही गेला वाटतं. गाडी नाही दिली वाटतं आज. तसंच गेला वाटतं बुरकळत. भलता चिकट आहे हा. अय्यो आला. आता इथं काय मध्ये घ्या ना, घरामध्ये ये ना. दरवाजा कोणी पाहिलं तर नाही ना तुला? दरवाजा लावते की नाही? लावते ना, थांब ना जरा. का ग, तुझा नवरा एवढा चिकट आहे. मोठी गाडी घेऊन जायची ना, एवढं 70-80 हजार पगार आहे त्याला. आहे का नाही, आमच्या 2 व्हीलर पण आहे ना, मग ती कशाला मोठी गाडी उगाच, त्याच्यामुळं. लय येड आहे बाबा ते. चिकट येड आहे, चिकट नाही रे, तसं काही विषय नाहीये. ते तर न्यायला मोठीच गाडी नेत होते, पण मीच बोलले त्यांना की नका नेऊ, म्हटलं मोठी गाडी डिझेल जास्त लागतं ना. हा का? आणि आपण फिरायला जायचो त्यावेळेस तेव्हा नव्हतं डिझेल लागत का? आपली गोष्ट वेगळी रे, पण माझा नवरा कंपनीत काम करतो, 12 घंटे उभा राहतो बिचारा. वा. काय झालं? खरंच तुला ना मानलं पाहिजे तुला. म्हणजे आता माझ्या नवऱ्याची काळजी मी नाही करणार तर कोण करेल? मला काय वरून झाडावरून पिकत होते का पैसे? आपण फिरायला जायचो तेव्हा. असं काही नाही,
पण म्हणजे करते की मी तुझी पण काळजी. त्या दिवशी मला ती 1200ची साडी आवडली आणि मी 800 रुपयाची साडी घेतली. हा ना. मग आणि ते आपण एकदा ते फिरायला गेलो होतो बघ हं, गोव्या साईडला. हं, तेव्हा म्हणे ती छोटी छोटी चड्डी म्हणे. हं. छोटी छोटी चड्डी घ्यायची. जॅकी कंपनीची घेतली तू. मला आवडते. तुला राग येतो का माझा? आणि त्या म्हणजे दिवशी मी का रे तुझ्यासाठी काहीच नाही केलं. नाही, त्या दिवशी कार्यक्रम करायला आलो तर त्या दिवशी तर बाजारातली चड्डी होती ती मध्ये. हे काय ना, मी काय करते माहितीये का, बाहेर जायचं असलं का, समजा आपल्याला भेटायचं असलं ना हॉटेलला, तर मग ती भारीतली चड्डी घालून येते. तू ना संसाराला लागली आता. मग मी नाही लागणार तो. तू लागशील का माझा संसार? तू करशील का? पण कळून चुकलं मला. पहिले म्हणे बघ लग्न झालं 8 दिवस झाले म्हणे अजून मी त्याला शिवून दिलं नाही. आणि आता मला कळत नाही का काय शिवून दिलं नाही म्हणती. मला कळत नाही का? आता किती पण काही झालं ते बघ, तुपाची बरणी जर 1200 जरी ठेवली तर तुप गळणारच आहे ना. बरोबर आहे की नाही? मी कमी पडतोय का? तू कमी नाही पडत रे. नवरा तर नवराच असतो काही झालं तर. अरे अरे तसं नाही रे. राग नको येऊन देऊ तू. सॉरी ना बाळा. राग आला का? इकडे बघ ना. इकडे बघ ना. काहीच नको. माझं पिल्लू आहे ना. जाऊ दे मारू दे. नाही 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 सॉरी सॉरी सॉरी. तू काय म्हणे मी लग्न त्याच्याशी करेल पण मी त्याला टच बी करून देणार नाही. हो नाही केलं रे. मग त्याने फक्त इथून एवढंच केलेलं आहे टच. आजपर्यंत बिचाऱ्याने काहीच नाही केलं तरी पण तो इतकं प्रेम करतो माझ्या. आणि तू बातवर भांडण करतो. इथून वर केलं म्हणजे इथं केलं असेल इथं केलं असेल. नाही रे, फक्त असं बोलणं चालणं गेलंय, बाकी दुसरं काही नाही. मग ते तू पगळत बिघडत ते कसं घेतलं तू? अरे तू आहे ना मला नका शिकू. ऐक ना. सगळ्यात बरं मोठी ते जाऊ दे. गाढव चूक माझी कमी तुझ्यावर प्रेम. बरं ते जाऊ दे. तू आता कार्यक्रम करायला आला का भांडायला आला? कोण? तुला काय करायचंय? तू आहे ना. तू फक्त तू तुझं ठासून घे ना. ऐक. तू रिकाम बडबड कशाला मी काय करतोय? म्हणतो तू आहे ना तू फक्त कार्यक्रमापुरती नाही माझ्यासाठी. मग कशासाठी? तू त्याला सोडून द्यायचे फारकत घ्यायची. तू मला बोली केली होती मी आईबापासाठी करते म्हणे नंतर मी काही भांडण काढून आणि नंतर मी डिवोर्स घेणार आहे. तू मला बोली केली होती. हां मी ऐकून घेणार नाही. असं नाही. असं काही नाही. फारकत वगैरे बघू घेऊ पण तू लगेच आता तू भेटायला आलाय तर तू तुझं काम कर आणि जा ना. कधी करायचं तुझ्यावर म्हणशील तेव्हा. माझं काय माहिती का, हे बघ तुझं माझं भांडण झालं ना मला तुझ्यावर चिडचिड येते बरं का. मग तू 8 दिवस बोलणं बंद करू दो. आणि तू म्हणतो तू तुझ्या नवऱ्यासोबत हे केलं ते केलं. हा बाय माझं काही नाही रे. मी बसते गप. मी बसत ती वाट पाहत. पण हिचं काय, ही काय करीन? तसंच मग मी बसतो. मी दम मारिते पण ही दम मारित नाही ना. तेच तर सांगतो मी लय दम मारितो. पण हा माझा मामा दम नाही मारित ना. तो नुसता असा फड 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 वर जातो उड्याच मारितो का? वर जातो खाली येतो वर जातो खाली येतो. पॅन्टीतून त्या दिवशी पॅन्ट फाडली त्यांनी. पॅन्ट काय असं खाली मांडी बिंडीला बांधून ठेवेल नाही ना आता मामा? बांधून तर 12 जणांनी पॅक करेल होतं. बापरे लगूत मारला असेल मग मध्ये. नाही नाही लय लापट आहे. हा लय लापट आहे. पक्का तुला सांगतो जायला पडेल. तुला एक सांगते मी आता. मानावऱ्याला आहे ना ते दाखवायला सुद्धा मला कसं तरी होऊ राहिलं माहिती का. का बरं? मी बोलले ना तुला की मी इथून एवढं केलं असं केलं तसं केलं. खालची मी त्याला आज पुरी साडी काढून सुद्धा दाखवली नाही. दाखवूच नको. दाखवू नको का दाखवायचं नाही माहिती का तुला. ते पहिले असं बारीक होतं ना तू त्याचं पार वासून ठेवलं. त्रुटीच्या पाण्यात बस ना. त्रुटीच्या पाण्यात बस ना. त्याने काय होईल? ती अशी व्हायली ना अशी व्हायली. बरं मी करतो जास्त टाईम नको व्हाय घालू. बाई तू तर नुसतं ढकली तो आहे काय वास घेऊ राहिला काय? अय बाबा आंघोळ करेल मी. आंघोळ करेल तुझं वास घेत घेतच आला कुत्र्यावानी. कुत्रा समज नाही काही समज.
आता कसं किती क्यूट दिसते ना तो. बापरे उठ पटकन, कोण आलं काय माहिती. बाई हा कोण? मी आहे काजल. बापरे मानावरा, उठ उठ तू. बाथरूम मधलं जाईन. अगं काय करते? या ना. अगं माझा फोनवर राहिला होता पण नंतर मला कंटाळा आला. मला कंटाळा आला म्हणतो मग जाऊ दे. कसला कंटाळा आला? ही तुझी काय साडी काय झोपली होती काय? झोपेल होते आहो. दर डाबा दर. कसे तुम्ही आले अचानक? या ना. काय करत होते? तर अवसान तर लई हे झालं. काय झालं? व्यवस्थित नाही व्यवस्थित असं काय? हा व्यवस्थित आहे. हा का? हा का? काय नाही काय म्हणते मग? झोपेल होते काही नाही. तुम्ही कसे काय आले आज अचानक ड्युटीवरून? अगं मोबाईल राहिला. मोबाईल कुठे ठेवला माझा? मोबाईल तिकडच राहिला माझा. हा तिकडे. चला देते. कंपनीला काय सुट्टी आहे का आज? कंपनीला हा सुट्टी आहे ना. मग तुम्ही मला माहित नव्हतं सकाळी, तू तोंड घेऊन तसेच गेले तुम्ही. हा का? बस खाली बस. हा बसते ना. मम्मी ऐक लय हात पाय दुख राहिले हो. झोपेल होते. दाबून देऊ का? नाही. उठून बस. का बरं? उठून बस. कधी तुला सांगितलं नाही? काय झालं? हा कुठं काय झालं? मग हा काय झालं? काय नाही का? 2 मिनिटं इथं बसून राह बरं तू. 2 मिनिटं बसून. तुम्ही कुठे चालले? येतच आहे मी. थांब. आओ ओ कुठे चालले तुम्ही? अहो कुठे चालले? काय बघताय? काय नाही ग. एक वस्तू आहे माझी ती पाहू राहिलो मी. तुमची वस्तू? कसली? थांब लगी करायची मला सर. कशाला जाता लग्नीला? बाहेर जा ना. मग बाथरूम काला बांधलं मी? बाथरूम बांधलं? हा बाथरूम कशाला बांधलं? तू का बरं? तुला काय अडचण आहे? काय नाही. मग सरक साईडला सांग. सरक सरक. बाई हा सरक साईडला. कोणी मध्ये का? कोण नाहीये. दरवाजा जाम झाला असेल दरवाजा. जाम झाला असेल. मध्ये आवाज दे बरं तू. काय कोणा देऊ आवाज? आवाज तर दे. कोण आहे? नाही मी घरातच होते. कशाला कोण जाईल मध्ये? काजल तुला इज्जत सांगतो. खोटं बोलू नका. मी नाही बोलत खोटं. खोटं बोलू नको. माझ्याशी तरी खोटं बोलू नको. लोटन दरवाजा लोटला जाईन. कोणतरी हाय मध्ये. ओ लवकर आवाज हाक मार. कोण आहे मध्ये? कोण आहे? कुठे कोण? कुठे कोण? कोण आहे? कुठे कोण? कुठे कोण आहे? हे काय? इकडे रे. इकडे बघ. हा हे कोण आहे? हा कोण आहे? चोर आहे मी. चोर आहे. हे कोण आहे? मला काय माहिती कोण आहे? कोण आहे म्हणजे? चोर आहे मी. इकडे बघ रे. हो इकडे मी चोर आहे. चोर ये ना. चोरी इकडे करायला चोर लय तू याच्या धंदे करते का तू? मी कामाला गेलो. मी काय केलं? भाऊ मी कोण या? भाऊ मी चोरी चोर आहे चोर चोर. चोर हा? आहे. असं बाथरूम मध्ये तुम्हाला चोर आहे मग मला का बरं बाथरूम मध्ये जाऊन देत नव्हते? हा नाही भाऊ तुमच्या बाईचं काही चूक नाही. मी चोर आहे. हा भाऊ मी चोरी करायला आलो होतो. तिला हे नका धंदे मारू करते भाऊ. भाऊ का? आमचं काही नाही. अय, तू आवाज खाली कर बर का? भाऊ आमचं काही नाही. हा. मी चोर आहे. मी चोर आहे. मी सांगतो तुम्हाला मी चोर आहे. इकडं आमच्या घरात चोरी करू आला तू? हा चोरी करायला आलो होतो भाऊ. मी चुकलो. काजल तुला लय भाऊ चुकला माझं. मी चोरी करायला आलो होतो. चोरी चोरी बाबा चोरी चोरी करायचं. मारू नका. मारू नका ना. हा बरं त्या माणसाला मारताय मला कस तरी होतंय. काजल खोटं बोलू नको बरं का. ज्यावेळेस मी घरात आलो ना ते चपला मला लगेच डाऊट आला. म्हटलं कोणतरी घरामध्ये येईल. तू असे उद्योग करते का? मी कामाला गेलो. मी चप्पल काढून चोरी करायला आलो होतो. अरे काजल तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. मी कोणासाठी करतोय? तुझ्यासाठीच करतोय ना. आणि तू असे धंदे करते का? बोलून घेते का? हे दागिने चोरायचे होते म्हणून मी आलो. काय? हे दागिने चोरायचे होते मला. तू थांब आता. तो पिळू लागला. आया! या बाबा. हा? मारू नका ना तुम्ही. काय 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 तिचं तुझं रिलेशन सांग पटकन. हे बाबा लवकर त्याला सांग. खरं सांगून मार काय? खरं सांग लवकर. कोण आहे? ऐका ना. हे बघ, तुम्हाला सांगतो मी. हा.
इकडे पुढे पुढे ये तू लय ना थांब तुला दाखवतोस मी आता तुम्ही गच्ची सोडा. हा तुम्ही गच्ची सोडा. मी खरं खरं सांगतो. हा काय तुझं हिचं काय मॅटर आहे मला सांग. लग्नाच्या आधी ना हम्म. आधीपासून तिथं माझं प्रेम आहे. हा प्रेम हा आणि तिची इच्छा होती का माझं पोरग तिला पाहिजे. नाही लाज नाही वाटले का असं असे काहीच उद्योग नव्हतं. करायला. असं काहीच हा? नव्हतं. मग तेव्हाच जख मारायची ना लग्न नाही करायचं ना. या असे उद्योग करवाले तू आता लग्नानंतर परत. काय असन ते तुला काय म्हटलं होतं काय असन ते विसरून गेलं असन ते विसरून जाय. पण तुला हे उद्योग करायचे होते का. हा हे उद्योग करायचे होते का. चुकलं ना माझं आता याच्यानंतर नाही होणार. हे बाबा आणि भाऊ तुझा माझा काही संबंध नाही आणि भाऊ, आता. बाय, माझे काही चूक नाही. मी ना ती मला बोलली होती. हा मी नाही बोलली होती. मी नाही बोलली. हा? नाही हा अहो नाही ना. बोलली होती का नाही. काय सांगू राहिलं. एकदाच बोलवलं मी परत नाही बोलवलं. नाही, अरे, रोज काजल. येतो भाऊ मी. तुम्ही ड्युटीवर गेले का मी रोज हे गप ना तो डाच्यात काहीतरी केळ घाल ना. मी रोज येतो भाऊ. ती म्हणे मला पोरग पाहिजे म्हणे. 1 महिन्यापासून चालू आहे आमचं रोज. काजल तुझ्या कोणी ऐका ना. लय प्रेम भाऊ, करतो हे तुझा बघ, मी हे एवढा बघ, जीव लावतो हे तुला. बघ, तुम्हा भावासारखं म्हणून तुला तू लांब सांगतो. लांब लांबून बोल तू जरसा. तुम्हा भावासारखं म्हणून सांगतो. हा हिने तुला हात तरी लावून दिला का आजपर्यंत. तुमचं लग्न होऊन 1 महिना झाला. हात तरी लावून दिला का. म्हणजे तुम्हाला संसाराचा खेळ करू राहिला का. तुम्हाला संसाराचा खेळ करतोय का सगळं सांगून हा. अगं नवऱ्याची नाही झाली भोसडीचे तू माही काय म्हणणार आहे का तू. हा नवऱ्याची झाली नवऱ्याला धोका देती. त्याच्याबरोबर 7 फेरे मारले त्याला धोका देऊ मग तुला शकते एवढं तू. वाटत होतं, तू कशाला आला इकडे कशाला. मारू नको मला. तुझ्या नवऱ्याच्या मार अजून मार मी सांगतो तुला मार अजून मार. हा अगं तुझ्यासारखी 3rd क्लास भंगार बाईने कोणीच. भंगार एक जा नंबरची तू. एक नंबरची भंगार. मार 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 तू मार मी आहे. एक नंबरची भंगार आहे. निघ तिकडे सरक. हा झालं ना झाली ना तुझ्या आत्म्याची शांती. मला संध्याकाळपर्यंत फार लागते तुला आता सांगतो. तुझी जायचं नाही तुझ्याला फोन हा. कर निघून जाय. तू मला नाही त्याच्या बरोबर संसार कर मला काय गरज नको नाही. मला नकोय. नाही नाही ती तुझ्या बरोबर 7 फेरे मारून तुला धोका अरे, देऊ शकते. 2 मिनिटं तू ऐक मला ना. धोका का नाही देऊ शकत. अरे पण मी आणि भाऊ या बाय 2 मिनिटं माझं चुकलं. 2 मिनिटं ऐकून घे 2 मिनिटं माझं ऐकून घे. भाऊ माझं चुकलं. ऐक ना 2 मिनिटं ऐकून घे. अरे मी एवढं कष्ट करतोय कोणासाठी तिच्यासाठीच ना रे. कोणासाठी एवढं रात्रंदिवस मी काम करतोय नाईट ड्युटी करतोय. हा डबल थांबतोय कासाठी का माझ्या बायको माझा जीव आहे बाबा तिच्यासाठीच एवढं करतोय ना. आणि तुम्ही बाहेर गेल्यानंतर असे उद्योग करते अशा अपेक्षा ऐका ना नव्हती. सॉरी चुकलं नाही, माझं. मला नको, ऐका मला नको. ना ऐका ना. भाऊ या बाय ठीक आहे, तू- खरंच माझं पण चुकलं. ठीक आहे मला तुझा माफ कर दादा. तुझ्या आता मी काय करायचं करतो भाऊ या बाय माझ्या. खरंच चुकलं. आता अरे याच्यानंतर जाय ना बाबा बघतो ना आम्ही आमचं जा ना तू आता. याच्यानंतर मी कधीच दिसणार नाही. कधीच नाही दिसणार. माझं ठीक आहे. चुकलं. आता याच्यानंतर तुझ्या कधीच आता नाही आम्ही काय होणार. करायचं करतो या बाय भाऊ कधीच होणार नाही बरं का. काही वाईट वाटून तिला घेऊन जातो का जाताना जाय तिला घेऊन नाही, तू माझ्या ऐका डोक्याला ना नको, तू मला मला तुम्ही टेन्शन नाही पाहिजे. घेऊ नको. तुम्ही मला धोका पण- देऊ शकते तर मला का देऊ नाही 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 मला ती नकोच ऐका आता ना. नकोच. तू जाय तू एक काम कर तू जाय बाई ऐका ना तुम्ही मला पाहिजे हो. सॉरी ना त्याच्याबरोबर नाही, नाही sorry झाली तुम्हाला. चुकी माझी मान्य आहे मला पण आता याच्यानंतर खरंच तुमची शपथ असं काही नाही करणार मी मामीला फोन करतो लगेच. नाही प्लीज तुम्ही कोणाला सांगू नका ना. अहो खरंच शपथ मी अगं एवढा जीव लावतो काजल मी तुला आणि तू अशी याच्यानंतर नाही उद्योग करणार अशी चुकी. शपथ तुमची शपथ नाही करणार आणि मी. खोटं बोलते माझ्या संग एवढं ना असं नाही ना. नाही ना नाही करायचे ना आता. थांब मी नाही प्लीज तुझ्या भावालाच बोलून घेतो मी ते. प्लीज नका ना प्लीज नका बोलू कोणाला. मला तू नको ऐका मला ना तुझ्या ऐका तुझ्या ना. इच्छा तुमच्या पाया पडते मी तुमच्या पाया पडते. इथं बसा तुम्ही 1 मिनिट बसा. इच्छा नाही राहिली माझी ऐका ना हे बघा इथून माग तुम्ही फोन नका लावू कोणाला. फोन नाही लावायचं कोणाला. आपल्या दोघांची गोष्ट आहे नी. हे बघा मान्य माझी चुकी झाली होतं. माझं कॉलेजपासून अफेअर होतं त्याच्यासोबत खूप प्रेम होतं पण तो पण ऐन टाइमला असं धोका देईन मला माहित नव्हतं. आणि मला माहिती धोका पण तू पण मला धोका दिला ना काजल असं नाही ना ग. अहो तू कोणासाठी कष्ट तो करतो एवढं स्वतःहून सांग. येत होता हो इकडं. तोच येत होता स्वतःहून मी नव्हते. अरे तो धडधडीत सांगतोय का ही मला बोलून घ्यायची. हा त्याने जागेवर पलटी मारली. अहो असं काहीच नाही. काजल प्लीज तू मला माफ कर मला नको यार तू प्लीज तुझ्या तुमच्या पाया माया पडते. नको तू मला नकोच माझ्या आयुष्यात ना नको हे तू. बघा मी मला माझ्या माझी चुकी नको. कळली. मला माझी चुकी कळली आता नाही होणार याच्यानंतर. नाही नकोच मला आहे ना तू नकोस काजल प्लीज. प्लीज तुला वाटलं असं 2 लाख रुपये देतो मी फार कधी करायचे पण नको मला नकोच तू प्लीज. मी नाही राहू शकत तुम्हाला सोडून. नाही मी जेवढं मला कोणी समजून नाही घेतलं तेवढं तुम्ही मला अंगाला हात समजून नको लावतो सरक मला बोलूच नको माझ्या सांगतो. प्लीज ऐका ना. माझ्या आई बाबा खरंच फाशी घेऊन टाकतील त्यांना जर कळलं असं तर. अगं ते मामी आजारी होत्या निम्या रात्री मी तिकडे जायचो त्यांना दवाखाने घेऊन गेलो 2-3 वेळेस
आणि एवढं तुझ्या घरच्यांना जीव लावतो, एवढं तुझ्या भावाला त्या दिवशी पैसे नव्हते तर 5,000 रुपये पाठवले फोन पेला. म्हटलं जाऊ द्या बा, आपला मेव नाही. आणि तू मी कामाला गेल्यानंतर असे होते करत, अशी अपेक्षा नव्हती मला तुझ्याकडून. नाही ना, आता ऐका ना, सॉरी एवढं, ना, हा? चुकलं, मान्य अरे करते मी मी. स्वतः सख्या भावाला सुगट कधी पैसे दिले नाही. कधी बहीण जर आली तर तरी तिला कधी पैसे देत नाही मी. हा, ववाळ्याला जर आले तर 100 रुपये शिवाय पैसे टाकीत नाही मी. आणि तुमच्यासाठी एवढं करतो ना तुम्ही, चुकीचं काम करते तुम्हाला आहे ना. नाही डोक्यात करणार, गेलं तू, नको नाही आता नाही करणार ना, सांगितलं ना, नको. झाली माझी चूक, आता नाही करणार. तुमच्या डोक्यात शपथ आहो, खरंच मम्मीची शपथ, खरंच नाही करणार आता नाही करणार. सॉरी सॉरी. परत जर असं ऐकायला आलं, नाही शपथ, खरंच आता चुकून पण नाही होणार असं. ठीक आहे चल जाऊन. खरंच नवरा तर नवराच असतो. अगं असं लोकांचं काय खरं नाही ग, ते वापर करून घेत राहते. काय झालं हा, मग वापर करून घेत राहते लोक, काही उपयोग नाही. आता पाय बरं तू त्याच्यावर किती दिवसापासून तुमचं होतं. हा, टायमिंगला धोका दिला ना तिने तुला. काय म्हणला तू? हा, सॉरी, चला आता मी चहा अगं नवऱ्यासारखं जीव कोणी लावू शकत नाही. नवरा तू नवरा राहतो, लक्षात ठेव. हो, चला चाय बनवते मी तुम्हाला. बनव.